विष्णुराय, तूच करून घेतलंस ना हे माझ्याकडून। चांगल्या गोष्टींसाठी वडीलधाऱ्या माणसांची लढण्याचं धाडस तूच दिलंस ना मला। खरंच। अरे अशी कशी मोहर कमी झाली? परत एकदा मोज। अगं रमाई, दोनदा मोजल्यात मी, एक मोहर कमीच आहे। दाखव। थांबा। काय झालं वहिनी? माझ्याकडे काही काम होतं का? पानं वाढलेत, येत आहे ना जेवायला? हो चला। थांबा। मी मोहरा मोजून पूजेत ठेवल्या होत्या। मग काय? एक मोहर कमी आहे। काय सांगताय तुम्ही वहिनी? पण हे तुम्ही मला का विचारताय? हे तुम्ही तुमच्या इतिहासालाच विचारा। हे काम तुमचंच आहे, माझी खात्री आहे। चला भाऊजी, द्या ती सोन्याची मोहर। द्या काय? हा धडधडीत अपमान आहे माझा। तुम्ही सरळ सरळ आरोप करताय माझ्यावर। मी हे खपवून घेणार नाही। हा हो ना, अहो मान ठेवता येत नसेल तर अपमान तरी करू नका ना। अहो धीर आहेत ते तुमचे, धीराशी असं वागण्याची पद्धत बरी नाहीये जाऊबाई। मी काय चोर आहे का? मी मी माझ्याच घरातली मोहर मी चोरेन असं वाटलं का तुम्हाला? आणि मला जर हवीच होती तर मी हक्काने मागून घे ना, याशी चोरून काय घेऊन जाईन? तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही मोहर चोरली नाही ना? ठीक आहे। दिगू, झडती घे भाऊजींची। मला माझी खात्री करून घेऊ दे। झडती? आणि माझी? घ्या 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 घ्या, खुशाल घ्या तुम्ही झडती। पण तुम्ही मर्यादा ओलांडताय वहिनी। काय म्हणालात? मी मर्यादा ओलांडते? मग ओलांडतेच। दिगू, झडती नको, शिपायांना बोलाव। प्रश्न सोन्याच्या मोहरेचा आहे, कवडी रुक्याचा नाही। आणि शेवटी चोरी ती चोरीच, लहान असू दे नाहीतर मोठी। थांबा।